नमस्कार शिक्षक मित्रांनो, ट्रॅक इन एड्युटेक या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा अंतर्गत आपल्याला 15 डिसेंबर 2024 पर्यंत जे होम असाइनमेंट आहे ते सबमिट करण्यासाठी अंतिम मुदत दिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन होम असाइनमेंट कसं सबमिट करायचं या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जराही स्किप न करता पहा. तर सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझरवर ओपन करून घेणार आहोत. त्यावर आपण asm.ycmou असं सर्च करणार आहोत. सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी येणारा जो पहिला रिझल्ट आहे asm.ycmou.org.in अशी ही वेबसाईट आहे. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा असा काही इंटरफेस आपल्याला समोर दिसेल. तर या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये हे जे स्टुडंट लॉग इन आहे या स्टुडंट लॉग इनला आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपल्यासमोर ओयासिस ऑनलाईन असेसमेंट सबमिशन अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम असं एक पेज आपणासमोर आलेलं दिसेल. या ठिकाणी हॅव यू ऑलरेडी रजिस्टर्ड असं आपल्याला विचारतंय. तर आपण यापूर्वी आपल्या चॅनलवर YCMU चे असाइनमेंट डाउनलोड कसे करायचे या संदर्भात एक व्हिडिओ तयार केलेला आहे. तो आपण त्या ठिकाणी पाहू शकता. तर या ठिकाणी आपला जो रजिस्ट्रेशन आहे ते कशा पद्धतीने करायचं तर ते संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे. तर या ठिकाणी आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. कोणी केलेलं नसेल तर आपण तो व्हिडिओ आवर्जून पहा आणि त्या ठिकाणावरून हे असाइनमेंट डाउनलोड करून घ्या आणि डाउनलोड करून त्याचं लिखाण पूर्ण झाल्यानंतर त्याचं अपलोडिंग कसं करायचं या संदर्भात आपण माहिती पाहत आहोत. तर या ठिकाणी आपण ऑलरेडी रजिस्टर आहात म्हणून येस याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपणास जो विद्यापीठाकडनं जो PRN नंबर प्राप्त झालेला आहे त्या PRN नंबर आणि आपण जनरेट केलेला जो पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाकून आपल्याला साइन इन करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी साइन इन करून घ्यायचं आहे. साइन इन केल्यानंतर आपल्याला आपला या ठिकाणी संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी कन्फर्म आणि प्रोसीड याला क्लिक करायचं आहे. काळजीपूर्वक आपण आपल्याच आपल्याच PRN न लॉग इन केलेलं आहे की याची खात्री करून घ्यायची आहे. सर्व माहिती काळजीपूर्वक पाहायची आहे आणि कन्फर्म अँड प्रोसीड ला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला आपल्या कॅन्डिडेटचे असाइनमेंट्स जे आहेत त्याचे कोर्स पार्ट, सब्जेक्ट कोड आणि सब्जेक्ट डिस्क्रिप्शन या ठिकाणी दिसतंय आणि या ठिकाणी डाउनलोड बुकलेट आणि स्टेटस आणि या ठिकाणी सबमिट. तर आपल्याला या ठिकाणी काळजीपूर्वक एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की आपण ज्या सब्जेक्ट कोडचा विषयाचे असाइनमेंट आपण अपलोड करणार आहोत त्याच सब्जेक्ट कोडचा असाइनमेंटला त्याला रिनेम करून ठेवा जेणेकरून आपल्याला चुकीचा असाइनमेंट आपला अपलोड होता कामा नये. तर असाइनमेंट संदर्भात आपल्याला काही गाईडलाईन्स सुद्धा संकेतस्थळावर दिलेल्या आहेत. या ठिकाणी जर आपण आला तर आपल्याला या ठिकाणी ज्या गाईडलाईन्स आहेत तर या ठिकाणी आपल्याला त्या गाईडलाईन्स आपल्याला पाहायला भेटतील. तर आपण या ठिकाणावरून त्या पाहून घ्याव्यात. तर थोडक्यात काही गाईडलाईन्स मी या ठिकाणी सांगतोय की आपण साधारणतः असाइनमेंट जी पेज संख्या आहे ती कमीत कमी 4 ते 5 पानामध्ये आटोपशीर लिखाण आपल्याला करायचं आहे आणि स्कॅन करताना साधारणतः 3 MB एक पान आणि संपूर्ण जी PDF फाईल जी आपली बनणार आहे ती साधारणतः 20 MB पर्यंत आपल्याला बनवायची आहे. त्यापेक्षा जास्त साईज आपल्याला नको आहे. त्यामुळे योग्य साईज आपल्याला करायची आहे. त्यानंतर जे लिखाण करताना आपल्याला ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत पेज वाईज क्वेश्चन नंबर व्यवस्थित लिहायचे आहेत. PTO किंवा त्यानंतर पुढील प्रश्नावर गेल्यानंतर क्वेश्चन नंबरवर कंटिन्यू या सर्व गाईडलाईन्स आपल्याला व्यवस्थित पद्धतीने पाहायच्या आहेत, त्या लिहायच्या आहेत आणि आटोपशीर लिखाणात अगदी थोडक्यात आपलं लिखाण त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि त्या लिहिलेल्या पानांच्या स्कॅन कॉपीज किंवा त्याचं PDF बनवायचं आहे. तर या ठिकाणी आपण या सब्जेक्ट कोडचं लिखाण केलेलं आहे. तर याचीच फाईल आपल्याला अपलोड करायची आहे. तर या ठिकाणी स्टेटस मध्ये या ठिकाणी सबमिट जे दिसतंय या सबमिटला आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी आपली माहिती येते. आपण सपोज आपल्याला PDF करताना काही अडचण आली तर या ठिकाणी आपल्याला
PDF स्वरूपात आपण जर फोटो काढले तर त्याची PDF कशी कन्व्हर्ट करायची किंवा तुमच्या इमेजची फोटोची PDF कशी बनवायची, तर या ठिकाणी जर क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी चूज फाईल करून आपण ते PDF या वेबसाईट वरनं बनवू शकतो. तर इथून सुद्धा आपण मदत घेऊ शकतो किंवा प्ले स्टोअरवर विविध प्रकारचे ऍप्स आपल्याकडे आहेत PDF बनवण्याचे, त्याच्या मदतीने आपण ही PDF बनवून घ्यायची आहे आणि तिला रिनेम करून ठेवायचा आहे. ज्या सब्जेक्ट कोडचा आपण अपलोडिंग करणार आहे तो सब्जेक्ट कोड घ्यायचा आहे. या ठिकाणी सुद्धा पहा सब्जेक्ट कोड दिलेला आहे, तर त्याच सब्जेक्ट कोडची PDF फाईल आपल्याला अपलोड करायची आहे. तर या ठिकाणी चूज फाईलला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण जो स्वाध्याय लिहिलेला आहे तोच स्वाध्याय या ठिकाणी निवडायचा आहे, ओपन म्हणायचं आहे. ओपन केल्यानंतर ती या ठिकाणी येईल आणि अपलोड याला क्लिक करायचं आहे. अपलोडला क्लिक केल्यानंतर साधारणतः थोडासा वेळ तो अपलोडिंगला घेईल आणि आपली फाईलचा प्रिव्ह्यू या ठिकाणी दिसण्यास सुरुवात होईल. तर या पद्धतीने आपली फाईल दिसत आहे. तर व्यवस्थित ही फाईल टाकायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या फाईलमध्ये आपण जे डाउनलोड केलेलं प्रोफाईल पेज आहे ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे. त्यावर अपलोडिंगचा दिनांक आणि एकूण पेजेसची संख्या सुद्धा आपल्याला लिहून अगदी शेवटच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांचं सुद्धा पेज आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी संपूर्ण पेज PDF आपल्याला प्रिव्ह्यू स्वरूपात पाहायला भेटते आणि शेवटी सबमिट असाइनमेंट यावर क्लिक करायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी काही सूचना सुद्धा आलेल्या आहेत, ही सूचना वाचून घ्यायची आहे. एकदा जर आपण कन्फर्म बटन दाबलं तर आपल्याला परत PDF अपलोड करता येणार नाही. तो PDF अपलोड करण्याचा ऑप्शन आपला डिसेबल होऊन जाईल. तर याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपली जी फाईल आहे ती सक्सेसफुली अपलोडेड झालेली आहे अशी सूचना येईल आणि सूचना झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण आपले असाइनमेंट अपलोड झाल्यानंतर आपल्याला सिस्टम मार्फत आपल्याला मेल सुद्धा येणार आहे. तर या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप एक एक विषय कोड प्रमाणे आपल्याला या ठिकाणी सबमिट या बटनाला क्लिक करून आपला एक एक सब्जेक्ट या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. जो पहिला सब्जेक्ट आपण अपलोड केलेला आहे तर या ठिकाणी अपलोडेड असं दिसतंय. आपण याला क्लिक करून आपली माहिती सुद्धा पाहू शकतो. तर एक एक विषय या पद्धतीने आपण अपलोड करून घ्यायचा आहे आणि आपलं लॉग आउट करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीनं आपले जे ऑनलाईन YCM चे जे होम असाइनमेंट आहे ते अपलोड करायचे आहेत. तर व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.